आपली कलरची रील फारच व्हायरल झाली। अनेक जण मला इंस्टाग्रामवर मेसेज आणि कमेंट्स करून विचारतात की मॅडम आमच्या घराला कुठला कलर देऊ। हे अजून थोडं सोप्या भाषेत सांगा। एक बेसिक कलर फॉर्म्युला तुम्हाला सांगते। ब्लॅक, व्हाईट, ग्रे, नेव्ही ब्ल्यू, बेज, ब्राऊन, ऑफ व्हाईट आणि क्रीम हे सगळे असे कलर आहेत जे की एक्सपेन्सिव्ह लुक देतात, कारण ही सेम स्ट्रॅटेजी ऍपल, रोलेक्स, मग, BMW यासारखे ब्रँड वापरतात, कारण हे कलर न्यूट्रल असतात आणि याच रंगसंगतीचे कलर ब्रँड्स प्रेफर करतात। त्यामुळे एक लक्झरियस फिलिंग या कलर सोबत ऑटोमॅटिक येऊन जातं आणि या कलर मधल्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह दिसतात। ऑन दी अदर हँड एकदम डार्क कलर्स जसे की डार्क रेड हे कलर्स थोडंसं तुम्हाला चीप आणि मिडल क्लास असल्यासारखं दाखवतात। त्यामुळे ही स्ट्रॅटेजी नेस्ले, युनिलिव्हर, मॅगी सारखे ब्रँड वापरतात। एक उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी जगुआर ही फारच कॉन्ट्रोवर्सी मध्ये आली होती, कारण त्यांनी सुद्धा काही असे फॉन्ट्स आणि कलर्स वापरले होते ज्यामुळे त्यांचा लक्झरियस ब्रँड सुद्धा चीप ब्रँड सारखा दिसायला लागला होता आणि त्यामुळे त्यांच्या CEO ला राजीनामा द्यावा लागला होता। यावर तुम्ही अंदाज लावू शकता की कलर आणि कलर स्ट्रॅटेजी किती महत्त्वाची असते।